आजकाल बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की त्यांची शाळेमध्ये जाणारी मुलं ही अभ्यासाची टाळाटाळ करतात. शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांना नीट समजत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या अजिबात लक्षात राहत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ हे या लहान मुलांच्या जन्मकुंडलीमध्ये दडलेलं असतं. त्यांच्या जन्मकुंडलीतल्या मर्क्युरी म्हणजेच बुध या ग्रहाची स्थिती ही निश्चितच खराब झालेली असते. बुध वीक किंवा अफ्लिक्टेड पोझिशनमध्ये असतो. ह्या बुधाला बलवान करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायला लागतील. आता बुधाला बलवान का करायचं, तर बुध हा इंटेलिजन्स, कम्युनिकेशन, ग्रास्पिंग, मेमरी, रिडिंग, रायटिंग या सगळ्या गोष्टींचा कारक ग्रह आहे. सोपे उपाय म्हणजे सगळ्यात पहिला उपाय, दर बुधवारी नवग्रह मंदिरात जाऊन तिथे हिरवे मूग अर्पण करायचे. तिथे एखाद्या गरीब व्यक्तीला हिरवी फळं, तूप, साखर अशा वस्तू तुम्ही दान करू शकता. दुसरा उपाय, सकाळी 5:30 ते 7 दरम्यान ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुमचं मूल घरामध्ये ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतं त्या ठिकाणी सोडालाइट नावाचा क्रिस्टल हा ठेवायचा आहे. हा क्रिस्टल वापरायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, माइंड क्लॅरिटी या सगळ्या गोष्टी बूस्ट होतील. त्याचा ब्रेन शार्प होईल, मेमरी इन्क्रीज होईल आणि ओव्हरऑल सगळे स्कूलचे रिझल्ट्स, स्कूलच्या अचिव्हमेंट्स ह्याच्या इम्प्रूव्ह होतील. मी आहे आनंदी ऍस्ट्रॉलॉजीमधून मिसेस अस्मिता एस. थँक्यू.